हां घरात दोन सुना बरोबर आहे. त्याने भाकरी तुकडे द्यायचं आणि आम्ही पंढरपूरला जायचं. हां आता तिला करून आम्ही सगळ्यांना घेऊन हां जाणू बोला आता आणि कोण राहिले का? आहेत बरे लोक अजून पाठीमागं. आता आणि कोण राहिले बरं? आबा अजून सकू यायची आहे. सकू आली नाही? नाही आलेली. ए सकू सकू ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम. सकू हा आबा एवढा वेळ का लागला बरं? अहो वेळ का माझ्या घरातले काम आवरायला गोठवळ. अहो धुणं आलं भांडी आलं 4 जनावर आहेत ना. अहो वैरण काढीची जोडणा करायची मग यायचं बघा पंढरपूरला. बरोबर आहे. मग आपली वर्षाची वारी आता 1 महिना जायचं म्हणल्यावर पाठीमागची महिन्याची काळजी केली पाहिजे. अहो सगळी जोडणा लावून आले बघा. बरं झालंय ना सगळं काम? होय बघा. जानो हा. आता आणि कोण राहिल्यात का? आहेत देवाची लोक अजून. आता आणि कोण राहिले बरं? अहो आबा अजून जनावर यायचे आहे. भाऊ यायचं आहे. अगं भादू कसाही काय झालं? त्या बोराचं नवीन लग्न झालंय आता. अहो आबा तुम्हाला गंमत सांगायची राहिलीच बघा. काय झालं? अहो महादू भाऊचे ह्या वर्षी नवीन लग्न झाले बरं. आणि बहिणी गेल्यात माहेरला. असं असं आता महादू भाऊच्या घरात बसून काय करतील सांगा बरं? काय? अहो म्हणून ह्या वर्षी पंढरपूरला येणार आहे. बरं झालं आपले नेते अनेक पूर्व वाढलं म्हणायचं. अहो चांगलं झालं म्हणा की. जानो आता आणि कोण राहिल्यात का? आहेत बरी मंडळी. अजून कोण राहिले? आबा हा ते पोरग कुणाचं घेऊन आलायसा? त्या पोराची ओळख नाही? नाही आपल्या घरी ते भाभी नाही होय हाय की. तिथं चालले आहे. काकणाऱ्या भाभीचं सल्ल्या. होय. 8 दिवस झाले पाठी लागले. आपण पंढरपूरला येतो पंढरपूरला येतो. हा. मग भाभी काय म्हणली? काय? भाऊजी येतो म्हणते तर घेऊन जावा. आबा आबा केल्या अंडासाठी बरे केलं सा बघा. अहो या कलियुगात सर्व धर्म संभाव झालाच पाहिजे. हा मग कसं म्हणते? चांगलं काम केलं सा बघा. मग आपण मधुला हाक मारून होय, बघूया. हाक हात मारा.